नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयश्री रुईकर यांची एक विनोदी कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मित्र हो. चला श्रोते हो, ऐकूयात जयश्री रुईकर लिखित काले काले गालोने गोरे गोरे बालोने. कुठल्या तरी वळणावरनं आमची बस चालली होती. वळण आलं की नकळत मी ह्यांच्या अंगावर रेलली जात होते तर कधी हे माझ्या, आणि त्या स्पर्शानंही सगळं अंग रोमांचित होऊन जाईल, पुलकित होईल. अंगभर एक गोड शिरशिरी जाणवे. मी हळूच डोळ्याच्या कडातनं यांच्याकडे एक चोरटा दृष्टिक्षेप टाकला, पण डोळे मिटून स्वारीची कुठे तंद्री लागली होती कोणास ठाऊक, का डोळाच लागला होता न कळे. मला मात्र लग्नाची एवढी दगदग, जागरण, थकवा आला होता, पण झोप येत नव्हती. सारखी सकाळपासून ह्यांची वाक्य आवडत्या स्वरलहरींनी पुन्हा पुन्हा ओठावर रेंगाळावं तशी कानात गुंजारावं करत होती. लाजा आटपल्यानंतर चहा फराळ करताना हे म्हणाले होते, तुझा आवाज फार सुंदर आहे, तुला पुढे गाणं शिकायचं असेल तर जरूर शिक. घरी शिकवणे ठेवून गाणं वाढवायचं असेल तर त्यालाही माझी हरकत नाही, पण तुझ्या अंगी असलेली कला तू वाढव. सुदैवानं आपलं घर गावापासून दूर असल्यामुळे तू केव्हाही रियाज केलास तरी कुणालाही त्रास होणार नाही. आणि यांच्या अशा बोलण्यापासून माझं मन कापसाच्या म्हातारीसारखं हलकं होऊन हवेतच तरंगत आहे. लहानपणापासून बाळगलेलं स्वप्न आता लवकर साकार होणार म्हणून मी खूप खुश होते माझ्या भाग्यावर, नुकतीच वरमाला घालून आलेल्या माझ्या पतिदेवावर. असं वाटत होतं त्या क्षणी तरी जगात माझ्यासारखं सुखी कोणी नसेल. लहानपणापासून ऐकलेल्या मैफिली, गायक गायिकांची वाचलेली चरित्र, त्यासाठी त्यांना करावे लागणारे कष्ट, प्रयत्न, सारं काही आठवत होतं. आपण कोणासारखं व्हायचं? हिराबाई बडोदेकर का ज्योत्स्ना भोळे? वाणिक वर्मांसारखी गाताना स्टाईल घ्यायची का जयमाला शिलेदार सारखे हातवारे करायचे? एक ना दोन, हजार प्रश्न पौष महिन्यातल्या पानगळीप्रमाणे मनोभूमीवर टपकत होते, आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी माझ्या कल्पनेच्या कुंचल्यानं रंगवत होते. सासरच्या घरातला पहिलाच दिवस. ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया, मनसोक्तपणे स्वरांची चिरफाड करत कोणीतरी बाथरूममध्ये गात होतं. मी प्रश्नार्थक नजरेनं यांच्याकडे बघितलं. तुझे दीर गातायत बाथरूममध्ये. मी क्षणभर अवाक झाले. आजपर्यंतच्या माझ्या कल्पनेला कुठेतरी जबरदस्त धक्के बसत होते. इतके दिवस मला वाटत होतं की गोड गळा असणारे फक्त जोरात गातात, बाकीचे गुणगुणतात किंवा हळू आवाजात गाणं म्हणतात. पण भाऊजींनी माझ्या या कल्पनेला चांगलाच हादरा दिला होता. थोड्या वेळाने यांनाही कंठ फुटला, अर्थात बाथरूममध्येच. मी पुन्हा अस्वस्थ झाले. मुझे कहते हैं कल्लू कवाल के तेरा मेरा साथ रहेगा. आळवून हे म्हणत होते आणि मी गालातल्या गालात हसत होते. त्यांचं ऐकून नणंदेला गायची लहर आवरता येत नव्हती. शब्द ओठाबाहेर पडायला धडपडत होते, पण एवढ्या संगीत विशारद झालेल्या भाऊजाईसमोर गाणं म्हणायला त्यांना बहुतेक संकोच वाटत असावा. पण माणूस सवयीचा गुलाम असतो ना. दररोज दिवसभर गाणं म्हणण्याची सवय असणाऱ्या वंस अशा चुपचाप किती वेळ राहणार? आणि अखेर शब्द ओठाबाहेर पडलेच. मोठ्या भावांच्या तालमीत तयार झालेल्या वंसांचं सुराचं आणि शब्दाचं नातं भावांच्या वरताण होतं. एकूण सप्तपदीच्या 7 पावलात मी सासरी आले आणि पहिल्याच दिवशी रंगलेल्या या मैफिलीनं मी आजवर सांभाळलेली सप्तसुरांची संगत मला सोडावी लागते का काय असं वाटायला लागलं. मजा काय झाली की मोठ्या वंसांना दुसऱ्या दिवशी गावाला जायचं होतं, म्हणून सासूबाई म्हणाल्या, सोनबाई, अगं विद्याला तुझं गाणं ऐकायचंय. उद्या ती गावाला जाणार, मग केव्हा ऐकायला मिळणार तिला तुझं गाणं? आणि मी गायला सुरुवात केली. सासूबाईंसाठी म्हणून भजन आणि वंसांसाठी भावगीत क्लासिकल गायले. सगळ्यांनी तोंडभर स्तुती केली आणि पुन्हा मन एकदा हवेत तरंगत त्या मैफिलीच्या राज्यात फिरून आलं. तेवढ्यात सासूबाईंना वाटलं
सुनेचंच काय एवढं, मेरा लडका भी कुछ कम नाही. दाखवण्याची इच्छा त्यांना झालेली असावी. त्या यांना म्हणाल्या, मोनू तू पण म्हणणार आहे तुझं ते गाणं? अय्या या नाही गाता येतं. मी अनवधानानं किंचाळले. तशा सासूबाई म्हणाल्या, लहानपणी तर शाळेत खूप गाणी म्हणायच्या, म्हण की रे मोनू. आई अगं तुझं आपलं काहीतरीच बरं का. अगं हिच्या पुढे माझं काय गाणं आहे का? आम्ही आपले बाथरूम सिंगर. हे लटक्या रागानं म्हणाले. अरे साऱ्यांना कोकिळेचा आवाज लाभला असता तर त्या कोकिळेच्या आवाजाला किंमत नसती राहिली. उगाच आडेवेडे घेऊ नकोस, म्हण बरं. झालं. सासूबाईंच्या म्हणण्याला वंसननी दुजोरा दिला. अरे म्हण की मोनू, ते कुठलं रे भजन छान म्हणायचास तू, ते म्हण ना. हा, द्वार खडा एक जोगी. आणि हजार आढेवेडे घेऊन, कोणी हसायचं नाही असं कबूल करून घेऊन यांनी गाणं म्हणायला सुरुवात केली. आणि मी खाली घातलेली मान वर केलीच नाही. सुरांचा स्वरांशी मेळ नसलेलं, शब्दांचा अर्थाशी संबंध नसलेलं, थोडक्यात काय तर स्वरचित आणि स्वचालित म्हणलेलं ते गद्य वजा गाणं. आकाशवाणीवर कविता गाण्यापूर्वी तिथं जसं वाचन करतात ना, तसं ते गाणं मला वाटलं. अहो सासरची माणसं समोर होती म्हणून, नाही तर मी अक्षरशः कानात बोटं घातली असती. गाणं संपतात सासूबाईंनी आणि वंसनी, वा 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 काय छान म्हटलं रे, उगाचच आडेवेडे घेत होतास. काय ग सुनबाई तुला आवडलं का नाही, असं मला मोठ्या अपेक्षेनं विचारलं. आणि सासरी निघताना आईने केलेला उपदेश आठवला. आई म्हणाली होती, लक्षात ठेव हो, सासरच्या कुत्र्याला सुद्धा नावं ठेवायची नसतात. आणि आता तर इथे प्रत्यक्ष पतिराजांवर रिमार्क पास करायचा होता. वा फार छान, मला वाटलं नव्हतं यांना इतकं छान गाता येत असेल म्हणून. आणि अशा प्रकारे सासरच्या घरातला तो पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी रंगलेली ती गाण्याची बैठक आज 20 वर्षांनंतर सुद्धा आठवते आणि हसायला येतं. लग्नानंतर मला गाणं शिकवायला घरीच मास्तर यायला लागले. काही दिवस बरे गेले, पण हे घरात असले की ह्यांचं गाणं सतत चालू असायचं. त्यामुळे मला भीती वाटायची की ह्यांच्या या ओबडधोबड चालीमुळे आणि सुरांच्या बेतालपणामुळे माझाही ताल चुकणार नाही ना, माझे सूर बेसूर तर होणार नाहीत ना, माझ्या चाली मी हरवून तर बसणार नाही. आणि झालं अखेर तसंच. थोड्या दिवसात संसार वेलीवर फुलं फुलायला लागली आणि घरात हसरे तारे असताना मग मी कशाला तोंड उघडतीये. अंगाई गीत सुद्धा कधी म्हणायची गरज पडत नव्हती. वंस, सासूबाई आणि हे असे तिघे मिळून माझ्या हसऱ्या ताऱ्यांना झोपवताना गाणी म्हणत. ती गाणी अगणित प्रकारची, अगणित चालींची असत. त्या अगणित गाण्यांपैकी वंस म्हणत असलेली 1-2 गाणी कसली कविताच म्हणत्या, पण त्या मला अजूनही आठवतात. टिळकांना शिक्षा झाली 12:10 टिळकांना शिक्षा झाली 12:10 म्हणून संप केला मुंबईच्या सर्व लोकांनी. हे एक गाणं. आणि दुसरं, शंख फुंकीत गेला इंग्रजी पाण्याचा बंब, शंख फुंकीत गेला इंग्रजी पाण्याचा बंब, आग रामेश्वरी आणि सोमेश्वरी की तो बंब. आता वंसबाई या ओळी गद्यवाजा चालीत आळवून म्हणायच्या आणि मी मनातल्या मनात हसत राहायचे. एक दिवस कामाला येणारी बाई मला म्हणाली होती, अहो बाई तुमचे ननंदबाईले काय तऱ्हेतऱ्हेची गाणी येतात व. अशा ह्या बेसुरांच्या सहवासात माझं असली सुरांशी असलेलं नातं हळूहळू तुटायला लागलं. फक्त संसाराचा सूर सुरात कसा लावायचा ह्याचा मी विचार करायला लागले. रागांची नावं तर स्मरणातनं केव्हाच पसार झाली होती. आठवत राहायचा तो फक्त संसारातला राग आणि अनुराग. त्यातही अनुरागापेक्षा रागाची जवळीक जास्त. कोणत्या रागात कोणते स्वर तीव्र, कोणते कोमल हे नाही आठवत. आठवत राहतो तो फक्त सकाळी कॉफी नीट जमली नाही की ह्यांचा तीव्र झालेला स्वर, सासूबाईंचा वादी स्वर, वंसबाईंचा संवादी स्वर. आणि ह्यांच्या वागण्याचा 3 ताल सांभाळता मला माझी सम पकडताच येत नाही. हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा यांच्यासारखं होण्याचं स्वप्न भंगल्याचं दुःख तर पार मनाच्या तळाशी दडून बसलंय. माझा सूर हरवून बसलाय तो ह्यांच्याच सुरात. मी सप्तसुरांची संगत सोडली तशी ह्यांनी स्वरांशी अधिकच सलगी केली आहे. पूर्वी बाथरूम सिंगर तरी होते, आता तर काय उठ सूट ओठात गाणं. एखाद्या चेन स्मोकरनं सतत ओठात सिगरेट ठेवावी ना, अगदी तसं.
अगदी रस्त्यानं स्कूटर भर वेगात, मी मागं बसलेली आणि ह्यांना गाण्याची लहर येते, तुम सा नहीं देखा, किंवा जाते हो तो जाओ पर जाओगे कहाँ, बाबूजी तुम ऐसा दिल पाओगे कहाँ. समोरनं कॉलेज कन्यकांचा घोळका जातोय आणि भसाड्या आवाजातलं त्यांचं हे गाणं. अहो दिलवाले जरा हळू, आपण रस्त्यानं जातोय म्हटलं आणि समोरनं मुली येत आहेत. मी काय त्यांना उद्देशून म्हणतोय का? सिनेमात गाणं नाहीये हे? आम्ही कधीही कुठेही काहीही म्हणू शकतो. अहो पण माझा आपला उगाचच समजावणीचा स्वर, पण हे कुठले ऐकतायत? एकदा तर एका मुलीनं चक्क मवाली मेला म्हणून मारलेला शेरा सुद्धा मी ऐकलाय. बाहेर तसंच घरात, मेरे सामने वाली खिडकी में एक चांद सा तुकडा रहता है, आणि समोरच्या घरात खरोखरच तरुण मुली राहणार आहे. आता त्या सुंदर नाहीत हे नशीब, आता कोणाचं यांचं का माझं मला कळत नाही. अहो कोणी काय म्हणेल तुमचं हे गाणं ऐकलं तर? मी माझ्या घरात काहीही म्हणेन, यांनी मला सांगून टाकलं. आता केस पिकायला लागलेले, शेजारी पाजारी अंकल अंकल म्हणून पोरी म्हणतायत आता, आणि अंकलचं अशा प्रकारचं गाणं म्हणजे मुलींचा विनोदाचा विषय. बाथरूममधून गाण्यांच्या ओळी थेट बाहेरपर्यंत जाणार, आवाज खणखणे, सुरांना, स्वरांना, शब्दांना, अर्थांना काही बंधनं असतात, हे यांच्या कधी गावीच नसतं. एका गाण्याची एक ओळ तर त्यातच दुसऱ्या गाण्याची मिक्स. आएगा आनेवाला म्हटल्यावर लगेच कल्पवृक्ष कन्येसाठीच्या 2 ओळी, आणि त्यातच लाल दुपट्टा मलमल का होजी. ही अशा प्रकारची चित्रविचित्र गाणी आणि त्यांच्या चाली, वा 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 वा. अहो अगदी पंढरीच्या वारीला जाणाऱ्या ज्ञानबा तुकारामाच्या चालीपासनं तर बालगीतं, अंगाई गायितापासून ते थेट रॉक अँड रोलच्या चालीपर्यंत अगदी कुठलीही चाल, म्हणजे त्यावेळेला ओठावर जी चाल येईल ना ती. शब्द मूळच्या गाण्यातले असले पाहिजेत असं बंधन नाही. हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालोने, गोरे गोरे गालोने, काले काले बालोने, असं मूळ गाणं आहे का नाही? पण हे ते कधीच म्हणणार नाहीत. काले काले गालोने आणि गोरे गोरे बालोने, ही अशी शब्दाची उलटापालट केल्यानं गाण्याचा अर्थ बदलतो, याचं यांना भानच नसतं. आता या गाण्यांची सवय घरात, शेजारी पाजारी, मुलाबाळांना इतकी झाली आहे की एक वेळ विविध भारती बंद पडलं ना तर आश्चर्य वाटणार नाही, पण ह्यांचं गाणं बंद म्हणजे आश्चर्याचा धक्का. पूर्वी यांच्या या ओबडधोबड, बेसूर, बेताल, अर्थहीन गाण्याचा खूप राग यायचा. कदाचित माझा सूर यांनी हिरावून घेतला म्हणूनही असेल. पण सहवासानं प्रेम निर्माण होतं म्हणतात, तसं सहवासानं, सतत ऐकण्यानं यांच्या गाण्याबद्दलही एक प्रकारची आपुलकी वाटायला लागली. आणि एक दिवस माझी खूप जुनी मैत्रीण, मानसशास्त्राची प्राध्यापिका, सेमिनारसाठी माझ्याच घरी आली आणि उतरली. मला थोडं ऑकवर्ड वाटायला लागलं. म्हणलं ह्यांचं गाणं हिने ऐकलं तर ही काय म्हणेल. मी यांना हळूच सुचवलं, म्हटलं अहो तिच्यासमोर तरी गाऊ नका ना गडे. आणि नेहमी माझं बोलणं उडवून लावणाऱ्या यांनी त्या दिवशी कसं कोणास ठाऊक पण माझं म्हणणं ऐकलं. गाणं फक्त ओठातल्या ओठात गुणगुणायला लागले. पहिले 2 दिवस छान गेले, पण तिसऱ्या दिवशी मैत्रीण बाहेर गेल्यामुळे की काय गाणं अगदी जोरदार सुरू झालं. पावसाळ्यातल्या नद्या ओहळांप्रमाणे शब्दामागनं शब्द बाहेर पडू लागले. एक गाण्याची ओळ संपत नाही तर दुसऱ्या गाण्याची ओळ, नेहमीप्रमाणे शब्द, अर्थ, चाल. माझी मैत्रीण बाहेरनं आली आणि तिने ते गाणं ऐकलं आणि म्हणाली, मी रोज बघते शिलू, तुझ्या यजमानांना गाण्याचं काय नाद आहे ग, सारखं गुणगुणत असतात. आत्ताही बघ ना किती आनंदात मनसोक्तपणे गातायत. आमच्या मानसशास्त्रात सांगितलंय की माणूस आनंदी असला तर त्याच्या ओठावर गाण्याच्या ओळी येतात. अशी सतत गाणी म्हणणारी माणसं दीर्घजीवी आणि सदैव सुखी असतात. तिचा तो दीर्घजीवी हा शब्द मला फार फार सुखावून गेला. आणि ह्यांच्या गाण्याला लाभलेली शास्त्रीय बैठक ऐकून कधी नव्हे एवढा मला ह्यांच्या गाण्याचा अभिमान वाटला. नेहमीप्रमाणे बाथरूममधून ह्यांच्या गाण्याच्या ओळी कानावर आदळतच होत्या. हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालोने, काले काले गालोने, गोरे गोरे बालोने. आणि मी पहिल्यांदा यांच्या गाण्याला मनापासून दाद देत होते. श्रोते हो, ही होती जयश्री रुईकर यांची कथा काले काले गालोने, गोरे गोरे बालोने. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा.
हा व्हिडिओ मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काही हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.